आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांचं आरक्षणासाठीचं आंदोलन अजूनही सुरूच आहे। अंतरवाली सराटी गावात मागच्या 15 दिवसांपासून हे उपोषण आंदोलन सुरू आहे। मनोज जरांगे पाटील सरकारच्या निर्णयासंदर्भात सकारात्मक असले तरी आपल्या उपोषणावर मात्र ते ठाम आहेत। आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचंही जरांगे पाटील यांनी म्हटलंय। तसंच त्यांनी सरकारला आता 1 महिन्याचा वेळ देत असल्याचं जाहीर केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपोषणस्थळी येऊन चर्चा करावी। उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे छत्रपती यांच्याशी देखील चर्चा करून आंदोलनासंदर्भातला निर्णय घेणार असल्याचं जरांगे पाटील यांचं म्हणणं आहे। त्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत, त्यांनी आज काय पुन्हा सांगितलं त्यावर एक नजर टाकूयात। मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, मराठा आंदोलकांवरचे गुन्हे मागे घ्या, दोषी पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करा, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी अंतरवाली सराटी इथे यावं, संभाजीराजे आणि उदयनराजे यांनी सुद्धा मध्यस्थी करावी आणि वेळेच्या मर्यादेच्या संदर्भात सरकारनं लेखी माहिती द्यावी, अशा जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या आहेत। आम्ही वेळही तयार आहे, पण तुम्ही त्याची प्रक्रिया कशी राबवणार आहे, कोणत्या सिस्टम मध्ये तुम्ही ते आरक्षण आणणार आहे आम्हाला हे माहिती। मला बी तुम्हाला बी आपण 40 वर्ष झाला, आपल्याला 1 महिन्याला काही होणार नाही, परंतु ते टिकणार देणार आहेत का, त्याची प्रक्रिया कशी राबवणार आहे। मात्र एक गोष्ट खरी आहे भाऊ, आपलं आरक्षण अंतिम टप्प्यात आलं हे 40 वर्षात आलं नव्हतं आणि आपल्या लेकरांच्या तोंडाला खरोखर घात जवळ आलाय। कोणी या राज्यातल्याने किती विरोध करू द्या, आरक्षण मात्र मराठीला मिळाल्याशिवाय हात राहत नाही। आता प्रक्रिया आरक्षणाची सुरू झाली, त्यांचं म्हणणं 1 महिना वेळ द्या। मी त्यांना सांगितलं आंदोलन सुरू राहणार जोपर्यंत मराठ्यांना शेवटच्या सामान्य मराठा त्याच्यापर्यंत जोपर्यंत पत्र मिळत नाही तोपर्यंत मी ही जागा सोडणार नाही। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सगळं मंत्रिमंडळ अशी चर्चा रात्री सांगितलेली मी त्यांना, तर मग समाज ऐकल आणि त्यांच्या बरोबर छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले आले पाहिजेत। सरकारची जबाबदारी छत्रपती संभाजीराजे भोसले हे तुमच्या बरोबर आले पाहिजे, कारण आम्ही उदयनराजे महाराजांना मध्यस्थी ठेवणार आहे त्याच्या। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत आजही फोनवरून चर्चा केली। आरक्षणाच्या बद्दल सरकार सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलंय। आंदोलकांची भूमिका ऐकून घेणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी नमूद केलं। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये अतिशय स्पष्ट भूमिका आहे, सकारात्मक आहे। म्हणून काल सर्व पक्षीय नेत्यांची बैठक देखील आपण मुंबईत बोलवली होती, त्याच्यामधून देखील काही चर्चा झालेली आहे आणि आजचा जो मुद्दा आहे तो त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय आहे मी समजून घेतो आणि त्यानंतर जो काही निर्णय आहे तो घेतला जाईल। तिकडे भिडे गुरुजींनी जालन्यातल्या अंतरवाली सराटी या गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती जरांगे पाटील यांना केली। राज्यातील सत्ताधारी मराठा आरक्षणाच्या बद्दल सरकार सकारात्मक असून ते प्रामाणिकपणे यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी म्हटलं। उपोषण मागे घ्या, पण आरक्षणासाठीचा लढा सुरू ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं। मराठा आरक्षणासाठी ते करत असलेल्या लढाईचं सुद्धा भिडे गुरुजी यांनी कौतुक केलं। वीर मराठा मनोज दादा जरांगे यांनी उपोषण चालवले ते कौतुकास्पद, अभिमानास्पद, स्तुत्य आणि योग्य आहे। त्याच्यात 101% आज नाही उद्या नाही परवा या चाललेल्या सगळ्या प्रयत्नाला यश 100% येणार आहे। त्याच्याबद्दल जुमात असू शकत नाही।
या लढ्याचा शेवट मराठा समाजाला आरक्षण मिळण्यातच झाला पाहिजे. महावीराने नाही मराठी तसा करून घेण्यासाठी जीवाचा आकांत करून आम्ही मनोदारांच्या बरोबर असणार आहोत. तिकडे ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीसाठी बीडमध्ये ओबीसी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर बीड शहराच्या जवळ लक्ष्मी चौकात अर्धा तास रास्ता रोको करण्यात आला. जालन्यात ओबीसी समाजाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. चंद्रपुरात ओबीसी समाजाच्या वतीनं अन्नत्याग आंदोलन सुरू झालं. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यायला ओबीसींचा विरोध आहे. जोपर्यंत सरकार ओबीसींची स्वतंत्र बैठक घेऊन आम्हाला आश्वस्त करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा निर्धार व्यक्त करण्यात आला. तिकडे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या संदर्भात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याची माहिती स्वतः जयंत पाटील यांनी दिली आहे. मंगळवारी उद्धव ठाकरेंनी मुंबईमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 2 तास चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा अवधी शिल्लक असला तरी महाविकास आघाडीनं आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यामध्ये लोकसभेसाठीचं जागा वाटप महत्त्वाचं ठरणार आहे आणि या पार्श्वभूमीवर लवकरच राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटीमध्ये याच मुद्द्यावर सविस्तर चर्चा झालेली आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या 3ही पक्षांच्या निवडून आलेल्या जागा वगळता उरलेल्या मतदारसंघांचं जागा वाटप केलं जाणार आहे. शिवसेना नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात आलेली आहे, काँग्रेस नावाने ज्या ठिकाणी निवडणूक जिंकण्यात आली आणि राष्ट्रवादी, त्या व्यतिरिक्त उरलेल्या जागांचं वाटप देखील चांगल्या पद्धतीनं. नुकत्याच मुंबईमध्ये झालेल्या इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये लवकरात लवकर राज्यातल्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा निर्णय घेण्यात आलेला होता आणि या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. अशी इंडियाच्या बैठकीत चर्चा झालेली आहे की जागा वाटप लवकरात लवकर पूर्ण करावं. त्यासाठी काँग्रेसशी चर्चा होणं आवश्यक आहे. उद्धवजी ठाकरे साहेब, पवार साहेब आणि नाना पटोलेजी आणि बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण साहेब हे सर्व मंडळी एकत्रित भविष्य काळात बसतील. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा राजकीय सामना रंगणार आहे. केंद्रात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेसनं इंडिया आघाडीच्या माध्यमातून देशभरातल्या भाजप विरोधकांची मोठ बांधलेली आहे. प्रत्येक राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जागा वाटप करण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या नेत्यांनी घेतलाय. पण राज्यात महाविकास आघाडीचं लोकसभेचं जागा वाटप कोणत्या सूत्रानुसार होणार, तसंच प्रत्येक पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. इकडे उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केलेल्या टीकेनंतर भाजपचे नेते आक्रमक झाले. भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांना चक्क विदूषकाचा ड्रेस पाठवलाय. उद्धव ठाकरे यांना आपण करमणुकीपुरते राहिलो असं वाटलं पाहिजे म्हणून जोकरचा ड्रेस पाठवत असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर त्यांनी घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत चक्क एक विदूषक सुद्धा अवतरला. चित्रा वाघ बोलत असताना हा जोकर मागे फिरत होता. स्वतःच्या सडलेल्या बुद्धीचा भोपळा बाहेर आणण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलंय. ना घर का ना घाट का अशी अवस्था उद्धव ठाकरे यांची झाली असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या. सनातन धर्मावर करण्यात आलेल्या आपत्तीजनक टिप्पणीमुळे सुरू असलेल्या वादात आता भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे नवा वाद सुरू झालाय. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी सनातन धर्मावर बोलणाऱ्यांची जीभ हसडण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे विरोधकांनी सुद्धा आक्रमक भूमिका घेतली. जो सनातन के विरोध में बात करेगा उस हर बोलने वाली शब्द बोलने वाली जबान को हम खींच करके बाहर निकाल देंगे. जो सनातन की तरफ आंख उठा करके देखेगा वो दुखने वाली हर एक आंख को हम उंगली टान करके हमको बाहर निकाल देंगे. केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी जाहीर सभेत अशी जहाल भाषा वापरली.
अर्थात या वादाची सुरुवात 2 सप्टेंबर पासूनच झाली होती। सनातन धर्म हा समानता आणि सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे, त्यामुळे अशा गोष्टींना विरोध करण्याऐवजी त्यांचं समूळ उच्चाटन करायला हवं। डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोना सारख्या आजारांना विरोध करता येऊ शकत नाही, त्यांचं उच्चाटनच करायला हवं। त्याप्रमाणे सनातन धर्माचंही उच्चाटन व्हायला हवं असं वक्तव्य करण्यात आलं होतं। तामिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी हे वक्तव्य केलं होतं। या वक्तव्याचा दाखला देत अशी भाषा आता सहन केली जाणार नाही असं गजेंद्र सिंग शेखावत यांनी ठणकावून सांगितलंय। जो सनातन के विरोध में बात करेगा उस हर बोलने वाली शब्द बोलने वाली जबान को हम खींच करके बाहर निकाल देंगे। जो सनातन की तरफ आंख उठा करके देखेगा वो उठने वाली हर एक आंख को हम उंगली डाल करके आपको बाहर निकाल देंगे। हम चुनौती देते हैं कि सनातन के विरुद्ध बात करने वाला कोई भी व्यक्ति इस देश में जो है अपनी राजनीतिक ताकत और हैसियत बना करके नहीं रख पाएगा। सरकारवर सर्वसामान्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असते, मात्र सरकारमधील मंत्रीच हिंसक भाषा वापरत असतील तर हा गंभीर प्रकार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे। थेट धमकी देणाऱ्या मंत्र्यांवर काय कारवाई करणार असा सवाल आता विरोधकांनी उपस्थित केलाय। गलत बात है, हर एक को दूसरे के धर्म का सम्मान करना चाहिए, इज्जत करना चाहिए और हम लोग इस किस्म के बयान को नहीं मानते, हम इसको बुरा मानते और उसको नकारते हैं। उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी वापरलेली भाषा चुकीचीच होती, कारण कोणत्याही धर्माच्या व्यक्तींची भावना दुखावली जाईल असं वक्तव्य करण्याची त्यांना गरज नव्हती। मात्र उदयनिधी स्टॅलिन यांनी चूक केली आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी तसंच जहाल वक्तव्य करून दुसरी चूक केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यासोबतच महाराष्ट्राची खबरबातमध्ये एक छोटासा ब्रेक नंतर मुंबई विद्यापीठाच्या बद्दलची एक महत्त्वाची बातमी। जगासोबत चालायचं तर अपडेट राहावंच लागेल, पण रीलच्या जमान्यात वेळ आहे कोणाकडे? पहा ब्रेकलेस आणि ब्रेथलेस बातम्या, 100% बातम्या, संध्याकाळी 6:52 फक्त न्यूज 18 लोकमतवर। आधारवाडी डम्पिंगचा कचरा बायोमायनिक पद्धतीने हटवण्यासाठी आणि ग्रीन रूट तयार करण्यासाठी 94 कोटीचा निधी कल्याण डोंबिवली महापालिकेला लागणार आहे। मान्यताप्राप्त एसटी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी 11 सप्टेंबरपासून उपोषणाला सुरुवात झाली होती, पण कर्मचारी संघटनेच्या मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्री उदय सामंत यांच्यात बैठक झाली। यात तोडगा काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली। एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 34% 41% करण्यात आला आहे। वाशिममधली बातमी आहे। पोळा सणासाठी बाजारपेठा सजल्यात आणि सजावटीच्या साहित्याच्या दरात 20 ते 30% वाढ झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचं दिसतंय। यंदाच्या खरीपातील पीक नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलंय। मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्तानं लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आयोजित मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। महिला गटात पुष्पा राठोड, पुरुष गटात आदित्य पवार या मॅरेथॉनचा विजेता ठरला। रन फॉर हुतात्मा, रन फॉर मराठवाडा हे घोषवाक्य यासाठी होतं। लातूरकरांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला। वाशिम जिल्ह्यातली बातमी, ई पीक पाहणीची पीक पेरा नोंदणी ही केवळ 40% झाली। नोंदणीसाठी केवळ 3 दिवस बाकी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। पीक पेरा थेट शासनाकडे नोंदवला जावा यासाठी ॲप विकसित करण्यात आलंय, पण शेतकऱ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे त्यांची गैरसोय होती आहे। रत्नागिरी जिल्ह्यातली बातमी आहे। समाधानकारक पाऊस झाल्यानं भातशेती आता बहरली आहे। जिल्ह्यात 70,000 हेक्टर शेतावर भाताची लागवड करण्यात आली आहे। इथे पीक जोमदार झालंय, त्यामुळे शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। छत्रपती संभाजीनगरमधल्या चित्ते पिंपळगाव या ठिकाणच्या शिवा बैलाचा लंपी आजारानं मृत्यू झालाय। बैलगाड्या शर्यतीत प्रत्येक ठिकाणी विजयी गुलाल उधळणारा आणि बैलगाड्या शर्यतीत बिनजोड शर्यतीचा बादशाह म्हणून त्याची ओळख होती। तब्बल 9 लाख रुपये किमतीच्या शिवाचा लंपी आजारानं मृत्यू झाल्यानं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। हळदीचे दर गेल्या काही दिवसांपासून काहीसे स्थिर दिसत आहेत। वायदे आणि बाजार समित्यांमध्ये बाजारामध्ये
सातत्यानं भावात चढ उतार दिसत आहेत. हळदीचं उत्पादन त्यामुळे कमी राहण्याचा अंदाज आहे. देशांतर्गत आणि निर्यातीसाठी हळदीला चांगली मागणी आहे. हे वायदे आता 19,000 14 ते 15,000 दरम्यान आहेत आणि बाजार समित्यांमध्ये हा भाव 12 ते 14,000 दरम्यान असल्याचं कळतंय. आवक कमी असल्यानं मुगाच्या दरात तेजी आली आणि मुगाचा हमीभाव 8,558 रुपये असताना बाजारात कमाल 11,000 ते 14,000 रुपयांपर्यंत दर मिळतोय. सध्या ज्वारीचे भाव तेजीत आणि गेल्या हंगामात देशातलं ज्वारीचं उत्पादन घटलं होतं, पण चालू खरीपात ज्वारीची लागवड कमी दिसतेय. सध्या बाजारातील आवक सरासरीपेक्षा खूपच कमी आहे आणि दुसरीकडे ज्वारीला चांगला उठाव आहे. सध्या ज्वारीला वाणानुसार आणि गुणवत्तेनुसार 3 ते 4,500 रुपयांचा भाव मिळतोय. गेल्या काही दिवसांपासून हरभऱ्याच्या दरामध्ये चढउतार सुरू आहेत आणि हरभरा उठाव काहीसा कमी झालेला दिसला. दुसरीकडे नाफेडची विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. हरभरा भावामध्ये क्विंटल मागे 50 ते 100 रुपयांचे चढउतार सातत्यानं सुरू आहेत. मुंबईसह राज्यभरात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आणि कदाचित विश्रांती देखील पावसानं घेतलेली असतानाच बंगालच्या उपसागरामध्ये हवामान बदलामुळे गणेशोत्सवात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञ वर्तवतात. तसं झालं तर 23 सप्टेंबरपर्यंत राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस पडेल अशी शक्यता आहे. 2 महिने देशभर तेजीत असलेल्या टोमॅटोच्या दरात राज्यभरात प्रचंड घसरण होताना दिसते. मुंबई बाजार समितीत 1 महिन्यात दर 10 पटीनं कमी झालेत. होलसेल मार्केटमध्ये 7 ते 10 आणि किरकोळ मार्केटमध्ये 20 ते 30 रुपये किलो दरानं टोमॅटोची विक्री होते. कोरोनाचं संकट संपल्यानंतर कृषी मालाच्या निर्यातीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसते आणि 2022मध्ये 1,123 टन आंब्याची निर्यात करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे सीएसएमआयनं, कारण 2023 पर्यंत या आकड्यात आश्चर्यकारक वाढ होऊन ही निर्यात 4,700 टनांपर्यंत पोहोचली आहे. बातमी आहे शिर्डीची. निळवंडे कालव्याच्या कामाला गती देण्याची मागणी करत रास्ता रोको करण्यात आला होता. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. राहुरी तालुक्यातल्या गुहा येथे नगर मनमाड महामार्ग अडवण्यात आला. मुक्ताईनगरमध्ये वेळेवर बस येत नाही म्हणून संतापलेल्या विद्यार्थ्यांनी चंद्रकांत पाटील यांचं घर गाठलं आणि यावेळी चंद्रकांत पाटील यांनी बस आगार प्रमुखांच्या केबिनमध्ये जाऊनच असा जाब विचारलाय. बस वेळेत येतील असं आश्वासन यावेळी आगार प्रमुखांनी दिलं. आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. मुंबई विद्यापीठ सीनेट निवडणूक का स्थगित केली असा प्रश्न उच्च न्यायालयानं केला आहे. याबद्दल राज्य सरकार आणि विद्यापीठाला तातडीनं एक प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही न्यायालयानं दिलेत. सरकारनं राजकीय दबावातून आणि नियमबाह्य पद्धतीने निवडणूक स्थगित केल्याचा दावा याचिकेच्या माध्यमातून करण्यात आला. या याचिकेची न्यायालयानं गंभीर दखल घेतली. राज्य सरकारच्या वतीनं महाधिवक्ता वीरेंद्र सराफ यांनी युक्तिवाद केला. याचिकेतील आरोपांचं सरकारकडून जोरदार खंडन करण्यात आलं. मतदार यादीतल्या तफावतीची चौकशी करण्यासाठी समिती नेमल्याचं विद्यापीठानं म्हटलंय. दरम्यान ही समिती 29 सप्टेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. ऑक्टोबरला होणाऱ्या सुनावणीत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत. या बुलेटिनमध्ये इथे थांबूयात. थोड्याच वेळात महाराष्ट्रातल्या अनेक